पश्चिम महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला, तर सांगलीत काँग्रेसच्या विशाल पाटलांनी ठाकरे गटाचं टेन्शन वाढवलं। बंडखोरी करत विशाल पाटलांनी आतापर्यंत 4 अर्ज दाखल केले आणि काँग्रेसचा उमेदवार वेगळ्या चिन्हावर निवडून येणार असा इशारा ठाकरेंनी दिलाय। पाहूया। सांगली, माढा, सोलापूर आणि कोल्हापुरात शक्ती प्रदर्शन करत महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले। तर सांगलीमध्ये काँग्रेसच्या तिकिटासाठी आग्रही असलेल्या विशाल पाटलांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढवलंय, कारण बंडखोरी करत विशाल पाटलांनी पुन्हा अपक्ष अर्ज दाखल केलाय। आतापर्यंत विशाल पाटलांचे 4 अर्ज दाखल झाले। ठाकरेंच्या शिवसेनेकडनं चंद्रहार पाटील मैदानात असताना महाविकास आघाडीत विशाल पाटलांनी आव्हान उभं केलंय। शिवसेना रडते, आमचे चिन्ह नेलं, राष्ट्रवादी म्हणते आमचे चिन्ह नेलं। सांगलीकरांचं तेच भांडण आहे। काँग्रेसचं चिन्ह तुम्ही नेऊ पाहताय, तुम्ही आम्हाला चिन्ह दिलं नाही तरी वेगळ्या चिन्हावर या ठिकाणी काँग्रेसचाच खासदार निवडून येणार आणि तुमच्या सर्वांच्या सांगण्यावरून हा अर्ज भरलेला आहे। आता माघार घ्यायची ती महाविकास आघाडीने घ्यायची आणि 19 तारखेला 3 वाजेपर्यंत एबी फॉर्म काँग्रेस पक्षाचा आमच्या उमेदवारीला जोडावा। सांगलीत भाजपच्या संजय काका पाटलांचा सामना महाविकास आघाडीकडनं ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटलांशी आहे। तर बंडखोरी किंवा गद्दारी झाल्यास त्या पक्षाची जबाबदारी असं उद्धव ठाकरे म्हणतात। तिन्ही पक्षांनी आणि महाविकास आघाडीच्या सर्व मित्र पक्षांनी अधिकृत पत्रकार परिषद घेऊन जागा वाटप जाहीर केलेलं आहे। आता जर कुठे काही बंडखोरी किंवा काही गद्दारी होत असेल तर त्या पक्षाची जबाबदारी आहे, ते त्यांनी थांबवली पाहिजे। पण अन्यथा मला नाही वाटत आता बंडखोरी वगैरे कुठे झाली तर जनता त्यांना काही स्थान देईल। सांगली नैसर्गिकच आमची जागा आहे, ती वस्तुस्थिती आहे, आमचा उमेदवार आहे, परंपरा ती आहे, त्यामुळे ती आम्हाला मिळावी ही अपेक्षा होती। त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना असणं साहजिक आहे। परत त्या पद्धतीनं संयमानं कार्यकर्त्यांनी राहून महाविकास आघाडीशी संलग्न काही गोष्टी कराव्यात। अजूनही विशाल पाटलांशी आम्ही बोलू। कोल्हापुरात काँग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहू महाराजांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। हातकणंगल्यामधनं ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार सत्यजित आबा पाटलांनी अर्ज भरला। धाराशिवमध्येही जोरदार शक्ती प्रदर्शन करत ठाकरे गटाच्या ओमराजे निंबाळकरांनी अर्ज भरला। ओमराजेंसाठी आदित्य ठाकरेंचा रोड शोही झाला। धाराशिवमध्ये महायुतीकडनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं अर्चना राणा, जगजितसिंग पाटील यांनी अर्ज दाखल केला। सोलापुरात माढ्याचे भाजप उमेदवार रणजितसिंग नाईक निंबाळकर, सोलापूरचे उमेदवार राम सातपुतेंनी फडणवीसांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन केलं। तर महाविकास आघाडीकडनं शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांनीही सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज भरला। सोलापुरात रणजितसिंग नाईक निंबाळकर आणि राम सातपुतेंचा अर्ज भरण्यासाठी स्वतः फडणवीस हजर होते। यावेळी फडणवीसांनी काँग्रेसच्या सोलापूरच्या उमेदवार प्रणिती शिंदेंवर निशाणा साधला। इंजिनमध्ये बसायला सामान्य माणसाला जागा असते का? इंजिनमध्ये फक्त ड्रायव्हर बसतो आणि यांच्या बाबतीत केवळ ड्रायव्हर नाही तर यांचा परिवार त्या ठिकाणी बसतो। आता शिंदे साहेबाला इंजिन दिलं तर ते तुम्हाला थोडी बसवणार आहे, ते प्रणितीताईलाच बसवणार आहे। त्यामुळे यांचं इंजिन असं आहे की ज्या इंजिन मध्ये बसायला जागा देखील नाहीये। माढ्यात भाजपला झटका देणारे धैर्यशील मोहितेंनीही शरद पवार गटाकडनं अर्ज दाखल केला आणि विजयाचा दावा केला। तर रणजितसिंग नाईक निंबाळकरांनी धैर्यशील मोहिते पाटलांचं आव्हानच नसल्याचं म्हटलंय। विजयाची खात्री आहे? मला 100% खात्री आहे विजयाची। माझी जनता माझ्यावर विश्वास ठेवून मला उभं केलं त्यांनी, मी त्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही आणि मी 100% निवडून येणार आहे या मतदारसंघातून। या मागील वर्षी ज्यावेळेस फॉर्म भरायला गेलो तेव्हा विजय होणार याची खात्री होती। यावेळेस फॉर्म भरायला जाताना लीड दुप्पट होणार याची खात्री। खरं तर मोहिते पाटील हे मागच्या वेळेस आपल्या सोबत होते, मात्र यंदाच्या वेळेस ते आपल्या सोबत नाही आहात। ते त्यांचं आव्हान तुमच्या समोर असणार, कशा पद्धतीने पाहता या आव्हानाकडे? मला कोणाचं आव्हान नाही। धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांसाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरले आणि शिंदे गटावर तुटून पडले। आज चर्चा कशावर सुरू आहे देशामध्ये?
आज चर्चा कशावर सुरू आहे? जे भाजपचे लोक आहेत, जे प्रचारक आहेत, ते काय सांगतात? विरोधी पक्ष मांस मटन मच्छी खाणार आहेत, विरोधी पक्षांनी असं केलं, नेहरूंनी असं केलं आणि अमुकेने असं केलं. ओ जे झालं ते झालं. 50 वर्षापूर्वी झालं, 100 वर्षापूर्वी झालं. तुम्ही सांगा 10 वर्षात तुमचं हुकुमशाहीचं सरकार होतं, तुम्ही काय केलं हे आम्हाला सांगा. बेरोजगारी कमी केली आहे, महागाई कमी केली आहे, महिलांवरचे अत्याचार कमी केलेत, शेतकरी आत्महत्या कमी केलेत? नाही केलेत. मग कशासाठी मतदान करायचं? धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर विरुद्ध अजित पवार गटाच्या अर्चना पाटील अशी थेट लढत आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.